नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विकास. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. तर बघा, नुकतीच जे कोकण रेल्वेची जी प्रोव्हिजनल रिझल्ट आहे तो जाहीर करण्यात आलेला होता आणि रिझल्ट जाहीर झाल्यानंतर खूप विद्यार्थी कन्फ्यूज आहेत. कारण की बघा, रिझल्टमध्ये जो आहे तो प्रोव्हिजनल रिझल्ट दिलेला आहे. काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की फायनल रिझल्ट लागलेला आहे का? यामध्ये पण खूप विद्यार्थी कन्फ्यूज आहेत आणि यामध्ये समोरची स्टेप म्हणजे बघा, तुमची यामध्ये समोर प्रोसेस काय असणार आहे त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूच आणि त्यासोबतच स्टेशन मास्टर आणि असिस्टंट लोको पायलट या पोस्टची जी सी-बॅटचा सिलेबस आहे तो काय असेल, असे भरपूर सारे प्रश्न जे आहे मागील व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये केले होते. मी ते संपूर्ण वाचले आणि ते वाचून मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जेवढे काही तुमचे डाऊट आहेत, या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहेत. पण त्याआधी बघा, खूप विद्यार्थी आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही आहेत. बघा, हे सर्व इन्फॉर्मेशन मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवले तर मला एक मोटिव्हेशन मिळते आणखी व्हिडिओ बनवायला. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि प्रत्येक पॉईंट मी नोट डाउन करून घेतलेले आहे. त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देतो. बघा, आता कोकण रेल्वेबद्दल तुमचे सर्वांचे जे काही प्रश्न होते मी एका PDF मध्ये मांडलेले आहेत. याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याआधी बघा, हा जो व्हिडिओ आहे आजचा मोठा होऊ शकतो आजचा, पण तुमच्यासाठी हे खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे माहिती. म्हणून व्हिडिओला पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण जे डाऊट आहे तुमचे क्लिअर होतील. तर बघा, सर्वात आधी जो प्रश्न आहे, प्रोव्हिजनल निकाल लागला आहे, आता समोर काय होणार? सर्वात आधी तुम्ही हे जाणून घ्या की हा जो रिझल्ट आहे फायनल रिझल्ट लागलेला नाही आहे, प्रोव्हिजनल रिझल्ट लागलेला आहे. म्हणून फायनल रिझल्ट आल्यानंतरच तुम्हाला जे आहे तुमचं सिलेक्शन समजून येणार की कोणते विद्यार्थी जे आहे ते सिलेक्ट झालेले आहेत. त्यानंतर बघा, CBT 1 निघाली. आता समोर काय? तर बघा, CBT 1 निघाली तुमची, म्हणजेच की तुमचं सिलेक्शन झालं असे नाही आहे. तुम्हाला मी आधीच सांगितले प्रोव्हिजनल रिझल्ट लागलेला आहे. फायनल मेरिट लिस्ट लागेल, त्यामध्ये तुम्हाला समजून येणार. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकलसाठी बोलवलं जाणार. काही पोस्टसाठी जे आहे फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आहे आणि काही पोस्टसाठी जे आहे सी-बॅट राहणार आहे, म्हणजेच की कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट. हे की तुम्हाला माहिती असेलच. त्यासोबतच तुम्हाला मी संपूर्ण माहिती याबद्दल माहिती देतोच. त्यानंतर बघा, तिसरा जो प्रश्न आहे की कोकण रेल्वेचे स्कोर कार्ड कधी येणार? आता बघा, भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर, कोकण रेल्वेचे स्कोर कार्ड येणार की नाही? तर बघा, कोकण रेल्वेचे स्कोर कार्ड बद्दल काही माहिती आपल्याकडे आलेली नाही आहे. याबद्दल जर काही माहिती मिळाली तर नक्कीच ते कोकण रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला दिसून येणार. त्यानंतर आपण 4 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो बघूया चला. तर बघा, 4 नंबरचा जो प्रश्न आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे. यामध्ये सिनियर सेक्शन इंजिनियर, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल ब्रांच, गुड्स ट्रेन मॅनेजर GTM, कमर्शियल सुपरवायझर, टेक्निशियन 3, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अँड ESTM या पोस्ट निघाल्या असतील तर समोर काय करावे? ज्या कोण्या विद्यार्थ्यांनी या पोस्टसाठी अप्लाय केलेलं असेल आणि प्रोव्हिजनल रिझल्टमध्ये त्यांचा जर रोल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर आलेला असेल तर त्या विद्यार्थ्यांनी काय करावे? आता काही-काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, सर यामध्ये CBT 2 असणार आहे का? तर बघा, यामध्ये CBT 2 आहे की नाही यामध्ये मी तुम्हाला समोर सांगतोच. त्याआधी बघा, जे काही माहिती आहे की बघा याची सिलेक्शन प्रोसेस कशाप्रकारे होणार आहे या सर्व पोस्टची. तर यामध्ये दिलेलं आहे की द रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर द पोस्ट ऑफ सिनियर सेक्शन इंजिनियर सिव्हिल, सिनियर सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकल, गुड्स ट्रेन मॅनेजर GTM, कमर्शियल सुपरवायझर, टेक्निशियन 3 मेकॅनिकल, टेक्निशियन 3 इलेक्ट्रिकल अँड ESTM शॉल इन्व्हॉल्व CBT फॉलो बाय द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड मेडिकल एक्झामिनेशन. बघा, ही जी माहिती आहे सर्व जे मी नोटिफिकेशनमधून काढलेली आहे, यामध्ये क्लिअरली तर सांगितलेलं आहे की CBT 1, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन या 3च स्टेज जे तुम्हाला दिसून येतील या पोस्टसाठी. आणि ज्या कोणा विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर CBT 2 असणार आहे का? तर यामध्ये CBT 2 कोणत्याही प्रकारे नसणार आहे तुमची, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि बघा, खूप सारे प्रश्न म्हणजे असे, सर एवढे सारे विद्यार्थी यांनी पास केले तर सर्वांचीच ज्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाणार आहे का? तर बघा, तुम्ही फक्त सर्व काही विद्यार्थी ते क्वालिफाय केलेलं आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी क्वालिफाय केलेलं त्यानुसार त्यांची मेरिट बनणार आहे. मेरिटनुसार जे तुमची आणखी एक लिस्ट लागेल आणि लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला त्या विद्यार्थ्यांना ज्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाणार. आता किती पट विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाणार त्यामध्ये काही असं दिलेलं नव्हतं. म्हणून ज्या कोण्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले असतील त्यांनी नक्कीच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी प्रिपेअर राहावे. आणि बघा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जर ऑफिशियल तुम्हाला जर ऑफिशियली म्हणजेच की कोकण रेल्वेच्या साईटवरती जर काही माहिती मिळाली तर नक्कीच तुम्हाला मी शेअर करेल. नाहीतर बघा, तुम्हाला ईमेलद्वारे किंवा मोबाईलच्या मेसेजद्वारे जे आहे तुम्हाला कळविण्यात येणार आहे. म्हणून ह्या जी दोन्ही गोष्टी आहे, म्हणजेच की मोबाईल नंबर आणि तुमचा जो ईमेल आहे, तो दोन्ही गोष्टी ॲक्टिव्ह ठेवणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून तुम्हाला समोरची जी माहिती आहे तुम्हाला मिळणे आवश्यक आहे. नाहीतर बघा, खूप विद्यार्थी असे करतात की त्यांचा मोबाईल नंबर बंद असतो म्हणून त्यांना माहिती मिळत नाही. म्हणून असे तुम्ही करू नका. आता याबद्दल तुमचे सर्व डाऊट जे आहे तुम्हाला क्लिअर झालेले असतील की हे संपूर्ण जे पोस्ट आहे ते दिलेल्या की त्यांची जे आहे तुमची मेरिट लिस्ट लागेल, नंतरच तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बोलावलं जाणार. बघा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जास्त विद्यार्थी बोलवले जातीलच, कारण की बघा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये
खूप सारे विद्यार्थी रिजेक्ट पण होतात. असं नाही की संपूर्ण विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेले तर संपूर्ण क्लिअर होतील असं नसते. कारण की बघा यांची वेटिंग लिस्ट पण लागून येते. वेटिंग लिस्टमध्ये पण जे आहे तुम्हाला काही विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे रिझल्ट रिजेक्ट झाले, तर त्यानंतर तुम्हाला वेटिंग लिस्टमध्ये जे कॅन्डिडेट आहेत त्यांना बोलवण्यात येते. एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण चला. त्यानंतर जर बघितलं आपण तर पॉइंट्समॅन आणि ट्रॅक मेंटेनरचं समोर काय असणार आहे? बघा पॉइंट्समॅन आणि ट्रॅक मेंटेनरचं पण समोर जर बघितलं आपण यामध्ये माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. द रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर द पॉइंट्समॅन अँड ट्रॅक मेंटेनर पोस्ट शाल इन्व्हॉल्व सीबीटी फॉलो बाय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, फिजिकल एफिशियन्सी टेस्ट अँड मेडिकल एक्झामिनेशन. याची जे 4 स्टेजमध्ये राहणार आहे बघा. सीबीटी जी झालेली आहे, त्यानंतर बघा फिजिकल एफिशियन्सी टेस्ट, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, नंतर मेडिकल एक्झामिनेशन अशा स्टेजेस राहणार आहे. कॅन्डिडेट क्वालिफाईंग द सीबीटी विल बी कॉल्ड फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. बघा ज्या कोणी विद्यार्थ्यांनी सीबीटी जे क्वालिफाय केलेली आहे त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवले जाणार. आता किती पट विद्यार्थ्यांना बोलवले जाणार? तर 5 टाइम्स द नंबर ऑफ वॅकन्सीज नोटिफाईड. आफ्टर दॅट कॅन्डिडेट इक्वल टू 3 टाइम्स ऑफ द नंबर ऑफ वॅकन्सीज नोटिफाईड हू क्वालिफाय इन सीबीटी अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विल बी कॉल्ड फॉर पीव्हीटी. बघा ज्या कोणी विद्यार्थ्यांनी सीबीटी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर क्वालिफाय केलं त्यानंतर त्यांना जे पीईटीसाठी बोलवलं जाणार. आणि बघा फिजिकल एफिशियन्सी टेस्ट जे आहे तुमची क्वालिफाईंग नेचर राहणार आहे, म्हणजे तुम्हाला क्वालिफाय करायचं आहे फक्त. त्यानंतर बघा तुमचं जे मेडिकल एक्झामिनेशन राहणार आहे. आता फिजिकल एफिशियन्सी टेस्ट म्हणजे काय असणार आहे ते तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे. जेणेकरून तुम्ही तिथून संपूर्ण जी माहिती आहे घेऊ शकता आणि समोरील जी तयारीला लागून जा. जेणेकरून बघा अपडेट आल्यावर तुम्ही काही करू शकत नाही, म्हणून आतापासूनच तयारीला लागून जा. ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले आहे आणि जे विद्यार्थी क्वालिफाय केलेला आहे त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर बघा समोरचा पॉईंट बघूया आपण. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बघा हा जो प्रश्न आहे सीबॅट टेस्ट म्हणजे काय? सीबॅट म्हणजेच की बघा कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट, म्हणजेच त्याला OMR शीट पण असे म्हटले जाते. त्यानंतर बघा सीबॅट टेस्टसाठी वेगळा फॉर्म भरावा लागतो का? काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, सर सीबॅट टेस्टसाठी वेगळा फॉर्म भरावा लागतो का? तर नाही, या टेस्टसाठी कुठलाही वेगळा फॉर्म भरावा लागत नसतो. एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा कोणत्या पोस्टसाठी असेल सीबीटी? तुम्ही नोटिफिकेशनमध्ये बघितलं असेल की एसएम अँड एएलपी म्हणजेच की स्टेशन मास्टर आणि असिस्टंट लोको पायलट या पोस्टसाठी जे सीबॅट राहणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आणि जेवढे पण विद्यार्थी एसएम आणि असिस्टंट लोको पायलट या पोस्टसाठी क्वालिफाय केलेले असतील त्या संपूर्ण विद्यार्थ्यांना जे आहे सीबॅट द्यावी लागेल. त्यानुसारच तुमची जी आहे मेरिट लागणार आहे. तुम्हाला मी समोर सांगेलच की मेरिट तुमची कशानुसार लागणार आहे. तर बघा समोरचा प्रश्न जो दिलेला आहे की सीबॅट टेस्टसाठी मेल मेसेज येईल का? तर बघा काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते मेल मेसेज बद्दल. तर बघा मेल मेसेज येऊ शकतो. बघा जर कोकण रेल्वेनी ऑफिशियल साईटवरती जर काही अपडेट दिलेली नाही तर नक्कीच तुम्हाला मेल मेसेजद्वारे कळविण्यात येणार सीबॅट बद्दल. म्हणून तुमचा जो मोबाईल नंबर आहे आणि ईमेल आयडी आहे दोन्ही पण ऍक्टिव्ह ठेवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला समोरची माहिती मिळत राहील. त्यानंतर बघा समोरचा जो पॉईंट तुम्हाला मी सांगतो. आता बघा 10 नंबरचा जो प्रश्न आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे. त्यामध्ये दिलेलं की एसएम अँड एएलपी म्हणजेच की स्टेशन मास्टर आणि असिस्टंट लोको पायलटसाठी सीबीटी 1 आणि सीबॅट दोघांची मिळून मेरिट लिस्ट लागेल का? त्यानंतर समोरचा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये दिलेला की सीबॅटचा सिलेबस काय असेल? याची संपूर्ण माहिती आपण खाली बघणारच आहोत. त्याआधी बघा याची रिक्रुटमेंट प्रोसेस कशाप्रकारे आहे ते मी तुम्हाला सांगतो. The recruitment process of station master and assistant loco pilot shall involve CBT computer based aptitude test, OMR based aptitude test, त्यालाच सीबॅटलाच OMR based aptitude test म्हटलं जातं. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड मेडिकल एक्झामिनेशन. बघा या 4 स्टेजेसमध्ये तुमची जी आहे याची एसएम अँड एएलपीचे सिलेक्शन प्रोसेस राहणार आहे. सर्वात आधी सीबीटी जी की तुमची झालेली आहे. त्यानंतर बघा सीबॅट राहणार आहे. जे कोणी विद्यार्थी सीबीटी क्वालिफाय केलेली आहे त्यांच्यासाठी सीबॅट म्हणजेच राहणार आहे संपूर्ण विद्यार्थ्यांची. त्यासोबतच आणखी जर बघितलं त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर जे आहे मेडिकल एक्झामिनेशन अशा 4 स्टेज ज्या तुमच्या राहणार आहे. आणखी बघा यामध्ये दिलेलं आहे की कॅन्डिडेट क्वालिफाईंग फॉर द सीबीटी शॉल बी कॉल्ड फॉर कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट. बघा ज्या कोणी विद्यार्थ्यांनी सीबीटी क्वालिफाय केलेली असेल त्यांना कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्टसाठी बोलवलं जाणार. आणि 8 टाइम्स द नंबर ऑफ पोस्ट नोटिफाय इन द एसएम अँड एएलपी कॅटेगरी. हाऊएव्हर दिस नंबर मे व्हॅरी डिपेंडिंग ऑन द टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज. बघा 8 गुणा विद्यार्थ्यांना बोलवलं जाणार किंवा हा आकडा जो आहे घटू पण शकतो आणि वाढू पण शकतो अशा प्रकारे यांनी सांगितलेलं आहे. त्याच्या समोर बघा काय दिलेलं आहे की अ मेरिट लिस्ट ऑफ कॅन्डिडेट क्वालिफाईंग फॉर द कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट, त्यालाच OMR बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट असं म्हटलं जातं. विल बी प्रिपेअर बाय गिव्हिंग 70% वेटेज टू सीबीटी मार्क्स अँड 30% वेटेज टू ॲप्टिट्यूड टेस्ट मार्क्स. DV विल फॉलो धिस. बघा यामध्ये यांनी सांगितलेलं आहे की बघा 70% जे वेटेज आहे तुमचं सीबीटीला, त्यानंतर 30% जे वेटेज आहे तुम्हाला
सी-बॅटला हे दोघांचं मिळून जे आहे तुम्हाला मेरिट लिस्ट तुम्हाला इथे दिसून येणार आहे. म्हणून दोघांचं पण वेटेज जे आहे ते चांगल्या प्रकारे असणार आहे. म्हणजे सी-बॅटमध्ये तुम्हाला असं हलक्यात घ्यायचं काम नाही आहे बघा. सी-बॅटमध्ये पण तुम्हाला चांगले गुण मिळवणं खूप आवश्यक आहे. त्यानुसारच तुम्ही चांगल्या प्रकारे मेरिटमध्ये तुमचं नाव येणार. म्हणून मेरिटमध्ये नाव येण्यासाठी तुम्हाला सी-बॅटची पण चांगली तयारी करणं आवश्यक आहे. तेव्हाच तुमचं नाव मेरिट लिस्टमध्ये लागणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बोलावलं जाणार. त्यासोबतच जर बघितलं आपण की सी-बॅटचा सिलेबस काय आहे, तर बघा मी प्रॉपर तर तुम्हाला यामध्ये माहिती देऊ शकत नाही. कारण की बघा जर प्रॉपर जर पूर्ण जर माहिती दिली मी तुम्हाला याबद्दल, तर व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होऊ शकतो. याचं मी तुम्हाला जो आहे सी-बॅटचे जे स्पेशल जे आहे म्हणजेच की बघा कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट कशाप्रकारे राहणार आहे आणि आणि कोणत्या टॉपिकमधून कसे प्रश्न येणार आहे. बघा कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे शॉर्टली मी तुम्हाला सांगतो कशाप्रकारे असते. आता बघा सी-बॅट चा सिलेबस जो आहे तुम्हाला शॉर्टली मी तुम्हाला इथं सांगितलेला आहे, की अशा प्रकारे तुम्हाला यामधून जे क्वेश्चन विचारले जातात. आता सी-बॅट म्हणजेच की बघा एक सायको टेस्ट असते म्हणजेच की तुमची जे मानसिक स्थिती आणि मेमरी किती शार्प आहे त्याबद्दल तुम्हाला विचारलं जातं किंवा त्यामधून तुमची मेमरी जी आहे किती शार्प आहे ते ओळखल्या जाते. त्यामध्ये जर बघितलं आपण ए-एल-पी अँड एस-एम टेस्ट, बॅटरी कंपोझिशन त्यामध्ये काही तुम्हाला मी टॉपिक सांगितलेले आहे. मेमरी टेस्ट असते, फॉलोइंग डायरेक्शन टेस्ट असते, त्यानंतर डेप्थ परसेप्शन टेस्ट, कॉन्सन्ट्रेशन टेस्ट आणि जर खाली बघितलं आणखी तर परसेप्शनल स्पीड टेस्ट अशा काही जे टेस्ट आहेत तुम्हाला दिसून येतील. यामध्ये मी तुम्हाला जर सविस्तर माहिती दिली तर व्हिडिओ खूप मोठा होणार. आता जर तुम्हाला याची सविस्तर माहिती जर पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मी याची तुम्हाला सविस्तर जो आहे तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्टचा जो सविस्तर व्हिडिओ तुम्हाला मी बनवून देणार. मी तुम्हाला शॉर्टली सांगतो की मेमरी टेस्ट जी आहे तुम्हाला बघा 2 मिनिटामध्ये तुम्हाला एक चित्र दाखवलं जातं. त्या चित्रामध्ये तुम्हाला काही डायग्राम दिलेले जातात, की कोणते डायग्राम कोणत्या ठिकाणी आहे, ते तुम्हाला सांगणं असते. 2 मिनिटानंतर जे आहे हे चित्र जे आहे म्हणजेच की गायब केलं जातं. त्यानंतर या चित्रावरच तुम्हाला जे आहे 10-12 क्वेश्चन विचारले जातात. अशाच प्रकारे जे खालचे पण तुम्हाला जे टेस्ट दिसून येतात डायरेक्शन टेस्ट, कॉन्सन्ट्रेशन टेस्ट अशा प्रकारे तुम्हाला जे आहे चित्रामध्ये दाखवल्या जातं आणि त्यानुसार तुम्हाला जे आहे त्यावरती क्वेश्चन विचारले जातात. तुम्हाला जर खरंच याचा डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी तुम्हाला तो लगेच प्रोव्हाईड करेल. कारण की बघा हा जो व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि अशी संपूर्ण जे विद्यार्थ्यांचे डाऊट आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. ज्या कोणी विद्यार्थ्यांचे डाऊट अजून पण बाकी असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट अशी मिळत राहील. तर पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तर चला धन्यवाद.